काय सांगायचंय बसा बाबा. काय सांगायचं, लग्न आधी मोडद्यानं घराला वाट पाडली. 4 दिवसाला यायचंय म्हणायचं, पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी पोरगी द्या. माझं म्हातारं सुद्धा यांच्या टोपीला भाळलं आणि माझं वाटोळ केलं. आई बापानं बरे नाही केलं ग मला, म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरे नाही केलं ग मला, म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. अहो माझा नवरा म्हातारा, अहो माझा नवरा म्हातारा आणि म्हातारपणी करीतो नाना तरा. साधं मॉडेल होय. काय सांगायचे मंडळी. अहो काय सांगू मावशी, आवराडावं लय वाटतंय पण काय करू, दुष्काळामुळे डोळ्यातलं पाणी आटून गेलं म्हणून कोरड्या डोळ्यानं काम भागवावं लागतंय. अहो काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेले पण अवलाद लय कडू निघाली. कसे बघतात बघा, आणखी पापणी तरी खाली टाकली का. कसे बसल्यात पहा, जणू काय झडपीला निवडून आल्या तू. अहो काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेली मावशी, पण घर कसं होतं माहिती का. अहो संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही, पाहिजे का नाही. पण मोडकच घर आणि पडकच छप्पर. अहो मोडकच घर आणि पडकच छप्पर. बर का मावशी, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं. आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसली असते, यांच्याकडे डोंबल्यावर बसू बघायला सुद्धा काय वाटत नाही. अहो काय सांगायचं, नुसतं मोडकच घर पडकच छप्पर. पण मी म्हणते न सुद्धा चांगलं राहायला घर नसलं तर काय हरकत नाही, पण आताच्या काळामध्ये कमीत कमी संडास तरी पाहिजे का नाही घरामध्ये, टॉयलेट पाहिजे का नाही, साधं बाथरूम सुद्धा नाही. सकाळ झाली की मोडदा नुसता तांब्या घेऊन जातोय. पण बाया माणसानं कुठं जायचं, नुसतं वैतक आलाय. म्हणून मावशी मी सांगते, तरुण मुलीला विनंती, ज्याच्याकडे संडास नाही, ज्याच्या घरी बाथरूम नाही, त्याच्यासोबत लग्नच करायचं नाही. म्हणून बाथरूम बांधलं पाहिजे. म्हणून संडास नाही म्हणून म्हणते, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. थोडस नाही तर माझ्या अंगात येते, पुन्हा लांबच ठेवतो. आणि हा दादला आणि हे नवरा आणि हा ठोंब्या कसा बघतोय बघा. मी म्हणते मावशीनं सुद्धा चांगलं राहायला घर काय हरकत नाही, पण मी म्हणते कमीत कमी चांगली घालायला साडी तरी पाहिजे की नाही, पाहिजे का नाही चांगली साडी. अहो काय सांगायचं, लग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही. तुम्ही म्हणताना आत्ताच 5 बदललेस की, पण मावशी ह्या 5च्या 5 साड्या आमच्या अभंग महाराजांनी दिल्या होत्या. मला म्हणले अभंग महाराज, मला म्हटले बायडे तू एवढी गोरी गुमटी दिसायली, तू एवढे देखणे दिसते, साडी का जुनी घातली. म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या गिफ्ट केल्या. म्हणून तरी कशी बसी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं भाऊजी, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. मोडद्याने एक तरी साडी घेतली का बघायला तरी काय वाटते का. मावशी मेहुणीला साडी घेतली पण बायकोला नाही घेतली. काय सांगतो मला दुःख. अहो एकच साडी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती. रोज आंघोळीच्या गोळ्या घेते. काय करू, फाटकच लुगडं आणि तुटकीचं चोळी. पण भारतीय नारी शिवून वापरीन म्हणलं, पण तिला शिवायला दोरा किंवा नाही. म्हणून म्हणते नवराच नका. पण तुम्ही म्हणता नुसत्या साडीसाठी नवरा सोडतीस का. पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही. मला सांगा, घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही,
घरामध्ये खायला पाहिजे का नाही सांगा ना. हा बघा की सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगला या. अहो मला आहे का काय, जसा सप्ता गावात बसलाय तसं सप्त्याच्या पंक्तीवरच बाया माणसानं कुठं जायचं सांगा ना. अहो खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो तरी तुम्हाला कमी वाटलं म्हणून खोटं वाटलं म्हणून 200 किलो कमी सांगितलंय. अहो एवढं माझं वजन, मी जर अशी सोप्यावर बसली ना तर सोपा वजनानं कणायचा. हा आणि मी जर असं मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलीचा टायर वजन फुटायचा. एवढं माझं वजन होत. तुम्हाला काय वाटलं रडती होय? रडत नाही, माझ्या डोळ्यात कचरा गेलाय. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार घेऊ नाही. मला सांगा, संसारात जर एक विचार असेल, संसारात जर एक विचार असेल तर मायबाप चटणी भाकर सुद्धा पुरणपोळीच्या बरोबरीला असते. पण जर घरात एक विचार नसेल तर तुमच्या घरी किती पुरणपोळीचा स्वयंपाक असतो दादांनो, काही अर्थ नाही. मग घरात एक विचार पाहिजे. मुन्नाथ महाराज म्हणतात, जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको मला नवरा नको, दादला नको मला नवरा नको. हो बरं जाऊन द्या. मी म्हणते नसू द्या मावशी, चांगलं चुंगलं खायला घरात काय हरकत नाही. हो पण मला सांगा, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? पण म्हणलं भांडायला आवडतं आहे का ना आगाव कुठं ना. भांडायचं सोडा, सर्वात जास्त महिलांना सोनं आवडतं, दागिना आवडतं की नाही मावशी? पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मोडद्याने एकतरी फुटकं म्हणे माझ्या गळ्यात बांधलाय का. अहो काय सांगायचं, कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं तैसब नाव घ्या की, तैसब नाव घ्या की. पण मेल्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण मावशी आता तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. नुसतं वैताग 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 आणलं असं वाटतं मावशी, यांना इथं सोडावं ना, अभंग महाराज बरोबर पळून जावं. महाराज खुश झाले. महाराज खुश झाले, त्यांना वाटलं आताच्या पोरांची एक जमानात. पण महाराज काळजी करू नका, माझी तयारी बरं का. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडका. मुंबईला पडला पाऊस, जाऊन दे एवढ्याला मग कशाला पाऊस पडायचा. तुम्ही एवढा खर्च केला, इथंच पाऊस पडतो. संभाजीनगरला पडला पाऊस, पाटोदे गावाला आला सडाका. संभाजीनगरला पडला पाऊस, पाटोदा गावाला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका. हे आणखी एक घे की. आणखीन एक घेऊय घे की. बया तुमच्या बी जवळचे दिसते. हो कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. हो. दसऱ्यानंतर येतो दीपावलीचा सण. दसऱ्यानंतर येतो दीपावलीचा सण. श्री भास्करराव पेरे पाटील तुमच्यासाठी काय पण. सुरतेचे मोती गुळधाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले तुरस. कुमार साहब, फैमिली के लिए आप घर बना रहे हो, सोना जमा कर रहे हो, पैसे भी जोड़ रहे हो, मतलब विरासत के लिए इतना सब. लेकिन ये विरासत अधूरी रह गई तो और क्या करूं? कोटक लाइफ के टर्म इंश्योरेंस प्लान. कोटक लाइफ, विरासत बन के ही रहेगी. Here's a look at my week on Facebook gaming. Monday morning, I play puzzle games. On Tuesday, I choose पुढे गेलता संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचं येत होत. आल्या पाच गवळ बडका 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 बडका. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले.
अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली. मग देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नटून थटून शृंगार करून नंदराजाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत. पण कसं आहे ना बाबा, आत्ताच्या महिलांना नटून हा शब्द कळत नाही बरं का. आत्ताच्या बायकांना शृंगार हा शब्द कळत नाही. मग त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलती, म्हणजे ब्युटी पार्लर जाऊन आलती असं सांगावं लागतं. तर आजच्या बायकांना कळतं मॉडर्न जमाना आला. देवाला पाहायला जायचंय, मग अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता कळलेली, तिला मॅचिंग असणार ब्लाऊज, तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा नाही अति झालं. असं सगळं मॅचिंग करून सर्व गवळणी देवाला पाहण्याकरता नंदराजाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत. परंतु कोणत्या गवळणीनं कशा प्रकारचा शृंगार केलता, कशा प्रकारची साडी परिधान केलती, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेले आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात. गवळण चालू असताना सर्वांनी गवळणीच्या सोबत टाळी वाजवायची आहे. पाठीमागं गवळण सर्वांनी म्हणायची आहे. पुरुष मंडळ गवळण पाठ नसेल तर प्रत्येकानं नाना 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 म्हणायचं. मावशाव तुम्ही नानी 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 म्हणायचं, म्हणजे नानांचा नानीचा उद्धार करायचा. हे आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, हो पाच रंगाचा शृंगार करून. पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा हो पहिली गवळण रंग सफेद शिवाई चंद्राची ज्योत, पहिली गौण रंग सफेद शिवाय चंद्राची ज्योत, आणि चांदणी लखलखीत नायिका तिची मात, आणि चांदणी लखलखीत नायिका तिची मात, मंथन करीत होते धारात धोणी बाई हा, हे मंथन करीत होते दारात धोणी बाई पाच गवळणी, पाच हो पाच रंगाचा पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा श्री गवळण भाई भोळी श्री गौण धाडी भोळी पिवळा पीतांबर नेसली हरिया की बूट हे तारू चोरी, पिवळा पितांबर नेसली हरिया बुटे दार एक लहान नंबर कवडी सुरी नाम्याची होकरी, एक लहान पाच गवळणी आल्या पाच पाच रंगाचा शृंगार, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार. पाच रंगाचा पाच रंगाचा तिसरी गवळण रंग काळा सोनी आणि चंद्र, तिसरी गौण काळे काजळ लिंबू डोळा रंग तिचा हो सावळा, काळी गळसर घालून गळा आणि राजस हो काळा. पाच गवळणी, पाच हो पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. चौहत्ती गवळण हिरवा रंग पाहता उद्या झाल्या गाता
तू एकनाथ उघडी काकाच्या संग आल्या पाच पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा पाचवी आल्या पाच अरे हो गण झाला गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का मंडळ. शिंदे गावकर मंडळ तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, पण मागच्याच महिन्यामध्ये मी इथं तुमच्या बाबळेश्वरला आलते बरं का. बरं का मावशी, इथं बाबळेश्वरला आलते बरं का. तिथं की नाही माझं, तिथं की नाही बरं का माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलं लग्नाला हात वर करा. ते पांढऱ्या केसाचे म्हातारे आलते. आता कशी लागली डोळे वाटून पाहिला आता. अहो काय सांगायचंय, म्हणली पोरगले चांगलं देखणं दिव आहे. तोंडावर कुठं बसलं पिंट्या, कुठं बसलं हो का. हा आलता का नाही लग्नाला, आलता का नाही लागलं होय म्हण, नाही तर अंगा उडी हाणी आलता बरं का. काय सांगायचंय, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आला. आलाची आला, लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. काही कळलं बरं का मंडळी, लग्न एवढं थाटात पार पडलं. मावशी तुम्हाला काही गडबडीमध्ये माझा नवराच दाखवला. आमचं मिस्टर, आमचं कारभारी कुठं बसले तो. शांत बसा, ओरडू नका. हॅलो 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 हॅलो. कसा दिसतोय आमचा जोडा. कसा दिसतोय माझा पर्श. काय सांगायचंय, हो लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का मावशी. पण तुम्ही म्हणता बावडे तू एवढी तरणी दिसते, मग मॉडेल काय एवढं जुनं पकडलं. पण काय सांगायचं, हो आमच्या यांचा एक स्वभाव लय भारी. पाहायचं तुम्हाला, खाली बसव. आता उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव खाली. आता उठा.
किती गोड स्वभाव पाहिलं. बर का भाऊ मावशी, नवरा असा पाहिजे, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे. भाऊ यांचा स्वभाव लय आवडला मला. पण पाहणा कसे बघते, आल्यापासून पापणी तरी खाली टाकली का, कसे उभं राहिलेत बघा, जणू काय झडपीला निवडून आणले. नाव काय सांगायचं तुम्हाला. लय रडायला जमत नाही मावशी, सर्दीच्या दिवसात नाकाला शेंबोड येतो. काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेली, पण अवलाद कडून निघाली. मला सांगा मावशी, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही? वरवले आरडू नका, आरडू नका लय, लय ताणायची नाही, ताणले की फाटती, ताणायची नाही. शांत बस, आरडायचं नाही, फक्त हसायचं. बरं का, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का ना मावशी घर? पण काय सांगायचं अहो मावशी, लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर. हो, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. मी म्हणते नसू द्या 1 BHK, पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही? हो, मी म्हणते नसू द्या 1 BHK, पण कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही? पण लग्न झालं तसं बघते मावशी, मोडकच घर आणि पडकच छप्पर. हो, उद्या म्हटलं भादवेच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांचे काय डोंबल्यावर बसू, आणखीन बघायला सुद्धा काय वाटत नाही. मोडकच घर पडकच छप्पर, नाथ महाराज म्हणतात, मोडकच घर पडकच छप्पर. मंडळी, कितीही मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत. किती मजली बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या समोर जर तुळस नसेल तर घराला किंमत. तसे माणसाचं शरीर, किती धडधाकड शरीर असू द्या, जर मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण नसेल, त्यांच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल, तर शरीर सुद्धा किमतीचं नाही. दादा नो, माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, मग जगून त्यानं देवाचं भजन केलं की नाही, जगून त्यानं समाजाची सेवा केली की नाही, याला किंमत आहे. म्हणून म्हणते मोडकच घर पडकच छप्पर, अहो यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई, बसा खाली. डॉक्टरनं सांगितलं त्यांना जास्त वेळ उभं करणं का, गुडघे दुखते. काय सांगायचं मावशी तुम्हाला, तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवराच नको म्हणतीस का, पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी नाही. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मोडद्याने एक तरी साडी घेतली का? लग्न झालं तसं बघते मावशी, अंगावरून एकच साडी. पण तुम्ही म्हणताना आत्ताच 5 साड्या बदलल्यास की, त्या 5च्या 5 साड्या कुठून आणल्यास? खोटं बोलतीस का? पण अहो, या 5च्या 5 साड्या आमच्या नितीन जाधव यांनी मला भेट दिली. पुढे बसले हो, ग्रामपंचायत सदस्य मला म्हटले, तू काळजी करू नको, आमच्या गावाला नव्याने येलीस म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या मला गिफ्ट दिल्या. नाही तर काय सांगायचं मावशी, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अव लग्न झालं तसं बसते, एकच साडी, तीच धुवावी, तीच नेसावी, तीच धुवावी, तीच नेसावी. अव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या गोळ्या घेतली, मग काय करू? फाटकचं लुगडं, अनाथोटिकेचं चोळी. बरं का, आजच्या समाजामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले दादा.
शिवण्याकरता त्याला प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सुई पाहिजे. परंतु नाथ महाराज म्हणतात कलियुगामध्ये माणसाकडे प्रेम उरलं, नात्यामध्ये गोडवा राहिला नाही म्हणून म्हणतात त्याला शिवायला दोरा सुद्धा नाही. मावशी साडी फाटकी असली तरी काय हरकत नाही, पण मला सांगा कमीत कमी घरामध्ये जेवायला तरी पाहिजे की नाही, खायला पाहिजे की नाही. पण बघा ना सप्त्यातले पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगलेत बघा. मला नुसतं लग्न झाल्यापासून बघते नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची दारू सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, आमच्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, तरी सुद्धा तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. अहो एवढं माझं वजन, मी जराशी मोटरसायकलवर बसलो तर मोटरसायकलीचा टायर वजनानं फुटायचं. पाठीला चिकटलंय, कारण का तर खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही म्हणून म्हणते नवराच नको. पण मला सांगा बायको मावशी हो, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण मला भांडायला आवडतं हे का नाही? आगाव कुठं नाही भांडायचं सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं का ना मावशी? पण लग्न झालं तसं मोडदान एकतरी फुटकं म्हणे गळ्यात बांधलं. अहो लोकांचे नवरे आपल्या बायकांना काय 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 घेतात, पण लग्न झालं तसं बघते एक सुद्धा फुटकं म्हणे कधी घेतलेलं आठवत नाही मावशी. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कुणी म्हणायचं ताई साहेब नाव घ्या की, ताई साहेब नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण आता तुमचा मान राखते, यांचं शेवटचं नाव घेते, यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडलं पाऊस, वैतागच आणलंय मावशी. तेवढं काय सांगायचं असं वाटतं यांना इथं सोडावं आणि या सिस्टीमवाल्यासोबत निघून जाऊ. सिस्टीमवाला पण किती खुश झाले बघा. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मराठीचा तडाका. आणखीन एक घेऊ बाया, तुमच्या जवळचे दिसते, कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. बरं घेते का? पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र बुकत. मोडका सापलं तुटकी शिनेवर नाही. अहो सुरतेचे मोती गुळ धाव सोने, आणि यांच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस इथे नाही. म्हणून म्हणते काय 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 नवरस नको बरं. जाऊ दे मावशा, नवरा बिचारा कसं कसं ना बरं, नवरा बिचारा कसं कसं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं. 2-4 कमी सांगितली. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या देऊ का? कसा दिसतोय माझा अभिता बुसू, कसा बसलाय बघा ना, का बाबळीच्या खोडावर बसलाय. हे पिंट, हे बघ आपल्या पप्पाला टाटा कर. पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी द्या. सगळं ऐकते, मुडदा बापाव गेला. बरं का मंडळी, हा माझा नंबर 1चा पिंट्या, पहिल्या लॉकडाऊन मधला पिंट्या. लय बरं वाटत असं नाही? असल्या उतरत्या वयात असली कवळी मम्मी सापडली. पिंट्या हे बघ, मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवगम मम्मी. काय म्हणायचं? मम्मी. मोठ्यानं म्हणायचं. काय म्हणायचं? ए पिंट्या अव मम्मी. ए पिंट्या ओ मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे वाटत. पिंट्या कोण्या गिरणीचं पीठ खाते, कोणाष्ट मूल कसं जड लागते नाही पडू देत. 90 किलोचे उचली ती.
खाते पिते घरची मम्मी. पिंट्या तुझी चुन्याची डबी लई टोचली बघ. ठेवते खाली नाही तर कंबर कटकन मोड. हा माझा नंबर 1चा पेंट्या होता बरं का. तुम्हाला नंबर 2चा जाऊ दे. हा माझा नंबर 2चा आहे. दुसऱ्या लॉकडाऊन मधला. कसा आहे ग फ्रेश माल. तू म्हणतान बायडे तुझा नवरा काळा, तू मिडल गोरी, एवढं प्रोडक्शन गोर कसं आलं. काय नाही मावशा, याच्या वक्ताला मी फेरन लवलीच्या पुड्या खाल्ल्या होत्या. पेंट्या पुढे गेलता संडासला. कार्ट लय जागाव दिसतं कडे. पुढे गेलता संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचं येत होत. अरे असली कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहतो. पोरग माझ्याकडे बघून थोडस घाबरलं. पोरग म्हणतंय मम्मी जरा डेंजर दिसते. पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. मी बापाव गेली. पिंट्या ओलं लागलं मुतलं भेटलं नाही ना. आता 10.5 ऐकल्यान करून आणली. काय सांगायचं मावशो, किती महिन्याचं असेल. हा अहो आत्ताशी 6वा महिना झालाय. आणखी नाव पण नाही ठेवलं. ठेवू का नाव. पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख. आणि पाळणा गातो या अशोक सराफ. तिसऱ्या दिवशी लढी बाळ बाळ खायला मागतोय गुटक्याची माळ. काय सांग मावशी, पोरग एवढं गुन्हा. पण कोणाची दृष्टी लागली का काय कोणाच ठाऊक, कोणाची नजर लागली का काय कोणाच ठाऊक. सकाळपासून पोरग रडायचं थांबण. पप्पानं मारलं. पप्पानं मारलं. काळजी करू नको, आपण दोघे म्हणून पप्पाला मार. काय सांगायचं मावशी, सकाळपासून पोरग रडायचं थांबना. शेजारची म्हातारी पळत आली, मला म्हणली पोरी त्या पोरला पिंको ग्राय बॉटल बॉटल म्हणते ते पाजून बघ, पोरग रडायचं थांबत. खोटं सांगत नाही मावशी, त्या म्हातारीचं ऐकलं. पोरला चांगली 2 बाटली दारू पाजून. कशाला कमी करते, पण पोरग रडायचं थांबणं. शेवटचा अंगा गीत गाऊन बघ. पोरग रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बापाच्या हवाली करते. रडता राही तू रडतोय का भिव दाखवतोय आम्हाला. सॉफ्ट सॉफ्ट. ए नाही
नाही नाही नाही नाना परी मम्मीला लाथा मारतो पोटी भरून या दम सर्वांगी सुटला घाम एकाच नाझनी प्रेम यशोदे सीमावेणा बरं का सोन्यासारखा संसार बरं का मंडळी सोन्यासारखा संसार पण काय सांगू संसाराला लागली दृष्ट आणि माझ्या मिस्टरांना लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणता घेताना तर यांना कधी पाहिलं नाही घेताना तर कधी पाहिलं नाही पण बरं का आमचे हे रोज रोज घेत नाहीत स्टँडर्ड रोज रोज घेत नाहीत मग हप्त्यातून 6 दिवस घेते रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे इमानदार पण आहेत बरं का पण काय सांगायचं तिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा संसार असतो तिला विचारा तिचा नवरा दारू पितोय म्हणून मावशी Great choices for the great you. Open your free DMAT account with Angel One. तिला विचारा तिचा नवरा दारू पितोय म्हणून मावशी नवऱ्याची दारू सुटावी व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेली तुळजापूरच्या भवानी मातेला हात जोडला पदर पसरला भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव नवसाला पाव तेवढा ती भवानी माता माझ्या नवसाला पावली म्हणून आईच्या नावानं 5 घर जोगा माग आईचा जोगबा आई राजा नवविध भक्तीच्या नवरात्रा करुणपोटी मागे न ज्ञानपुत्रा धरीन सद्भावांतरीच्या मित्रा ब्रह्म संसार सांडीन कुपात्रा भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात अंबाबा हे तुझं नाव हे तुझं नाव जागेवरच तुम्ही बसा हा हा जागेवर बसा याच्या नंतरच्या पात्रामध्ये तुमच्या समोर जोग होईल त्यावेळेला प्रत्येकानं जोग वाढा वा
आईचा जोगवा जोगवा आई एवढ्या रातच्याला चहा कुठून आणायचा आई चहा नसला तर वडापाव पण चालतो. हॉटेल बंद झाले का आई अरे भक्ता वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालू. आई दुकानदार सगळे इकडे चाले आई 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 बोल भक्ता. आई माझं एक कोड होता आई अरे हो अरे जर का तुझं घोडा असेल बर जर का तुझं घोडा असेल बर तिकडं नाशिक रोडला नेऊन सोड. कोड नाही का आई कोड होत कोड लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार रे. बर देवाचा सीझन चालू देव बिजी असतो. हा, देवाचं नवीन वार रे. एकदा का वार गेलो हा. की देवाला 7-8 कूलर लावा लागतो. आई माझं कोड असं होत आई आई माझं कोड असं होत आई आमच्या साऊंड सिस्टीमवर दादाची दारू कधी सुटल बघता हा. अरे अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुट. आई माझं दुसरं कोड होतं का बघता जरा सोप सोप विचार. बर देवाचा लय अभ्यास नाही आणखी. देव शिकतोय आणि आपल्यातले आपल्यातच विचार. कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसले. काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानू तानू हाणते. आई माझं दुसरं कोड असं कसं होत होतं? माझं दुसरं कोड असं होत काळी कोंबडी पांढरा अंड का देते काळी कोंबडी पांढरा अंड का देते मग एक काम कर हा तू दी. अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटतो. पण बघता काळजी करू नको तोडगा आहे. बर बघता हा एक काम कर 3.5 मीटर कापड घे. घेतलं त्याच्या 4 घड्या घाल. घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंबा टाक. टाकले. 5 किलो हिरव्या मिरच्या टाक. टाकल्या. 5 किलो गुलाल टाक. टाकला. 5 किलो टाचण्या टाक. टाकल्या. 5 किलो बिबुवा टाक. टाकलं. सगळ्याचं गठुडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. कोंबडी मरण ना बघता हा. अरे देवाला पण माहिती आहे पण देवाचं डोकं बघ. बर जर का तुझी कोंबडी वजन मिली बर जर का तुझी कोंबडी वजन मिली बर मला सांग अंड घालायचं कुठं प्रश्न. आई शेवटचे कोड होता ग बघता हा तुला काय शिंदेगावकरांना गुत दिले का काय अध्यक्ष विचारा म्हणले बरं अध्यक्षाला मदत घातलंस. आई हो. आई 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 बघता लाडाला येऊ नको फटके व्हायचे. आई विचार आई ऐक ना आई पाऊस का पडा ना वेळेवर बघता ए बघता हा थांब मला पैसे मोजू दे. ए बघता हा काय म्हणला वेळेवर पाऊस का पडा हा बघता त्याचे काही कारण नाही. बघता बर लोक म्हणतात तंत्रज्ञान सुधारलं बर. काय लोक म्हणतात विज्ञान पुढे गेलं पण बघता विज्ञान किती पुढे जाऊ दे हा तंत्रज्ञान किती पुढे जाऊ दे पण त्या देवाच्या पुढे नाही. हा. बघता काही देवानं गोष्टी आपल्या हातात ठेवल्या. सर्व गोष्टी देवानं माणसाच्या स्वाधीन केल्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे मरण माणसाच्या हातामध्ये ठेवलं नाही त्याच्या हातामध्ये ठेवलंय. हो जर मरण माणसाच्या हातामध्ये असतं जर मरण माणसाच्या हातामध्ये असतं तर माणसानं देवाला किंमत दिली असते माणसानं सप्ताह केला माणूस मंदिरात गेला. म्हणून देवानं माणसाच्या हातात मरण ठेवलं. दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस माणसाच्या हातात नाही. जर माणसाच्या हातात पाऊस ठेवला असता तर माणसानं आपल्याच रानामध्ये धो पाऊस पडला असता आणि शेजार बघता ऐक पाऊस वेळेवर न पडण्याचे कारण अनेक बघता. काही लोक म्हणतात निसर्ग कोपलाय निसर्ग कोपला नाही मग माणसाच्या आतला माणूस झोपलाय. निसर्ग आहे तसाच आहे. पूर्वीचा निसर्ग जसा होता तसाच निसर्ग आजही काम करतोय पण माणूस बदलला जातो. पाऊस वेळेवर न पडण्याचे अनेक कारण बघता. मला सांग झाड लावलंस का? नाही 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 लावलं नाही. अरे ग्रामपंचायत सांगते झाड लावा
नगरपालिका सांगते झाड लावा, सरकार सांगते झाड लावलंस नाही नाही एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू झाड लावत नाही, इथं बसलेले सर्व भक्त ऑनलाईन सर्व ऐकतायत, सर्व जेवढे लोक कार्यक्रम पाहतात ऐकतायत, सर्वांना सांगणं, जोपर्यंत आपण झाड लावत नाही तोपर्यंत तो पांडुरंग वेळेवर पाऊस पडणार नाही. झाड लावत नाही तोपर्यंत तो पांडुरंग वेळेवर पाऊस पडणार नाही. दादांनो, झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करा, तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल, नाही तर काळ खूप भयानक आहे दादांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी अडवा, पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय, आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा, याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये माणसानं आपलं आयुष्य बाय घातले. म्हणजे नाथ महाराज माझे संत गुरु तुकोबारा सुंदर झाल्या माणसं, देवानं सुंदर मनुष्याच्या जन्माला घातलंय, माणसाच्या जन्माला घातलंय, सुंदर आयुष्य दिलंय, सुंदर नरदेह दिलाय, त्याचं सार्थक करणं. चांगल्या ठिकाणी जा, कीर्तन चाललं असेल तिथं जा, भजन चाललं असेल जा, अरे देशाची सेवा करायला शिक, गावाची सेवा, धर्माची सेवा करायला शिक, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु माणूस नको तिकडे आपल्या जीवनाचा वेळ वाया घालतो. परंतु चांगल्या ठिकाणी त्याला जर म्हणलं का नाही, चल कीर्तन चालू आहे, शिंदे गावामध्ये कीर्तन चालू आहे, चल कीर्तनाला, नाही ना, मग तुम्ही तसल्या भानगडीत नसतो. म्हणजे कीर्तन हे लोकांना भानगड वाटू लागली, म्हणून देवानं सुद्धा त्याच्या मागे बऱ्याच भानगडी लावून दिल्या. म्हणून जर जीवनाचा सार्थ करायचा दादा, सुंदर सत्कार्य करा, सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आता साजरी झाली मी तुम्हाला जर निसंग व्हायचं असेल तर महाराज म्हणतात, विकल्प नवऱ्याचा तुम्हाला संघ सोडावला, विकल्प नवऱ्याचा सोडियाला संघ, काम क्रोध हे झोडेले मांग, आणि केला मोकळा मार्ग सुरंग गा, आईचा जोगा मागून ठेवला, जाऊन महाद्वारी नवस फेडला, एका जनार्दन देखला, जन्म मरणाचा फेरा सुखविला माझ्यासोबत. सर्व गुणजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गायनाचार्य, संगीत अलंकार, हरिभक्त पारायण संतोष महाराज लानी यांच्यासाठी सर्वांनी